नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरे आणि आशिष शेलार दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। मुंबई महापालिका निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे। भाजप नेते मोहित कंबोज देखील राज ठाकरेंच्या भेटीला, आशिष शेलार यांच्यानंतर मोहित कंबोज देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आता आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काल राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि आज राज ठाकरेंच्या भेटीला आशिष शेलार जात आहेत आणि त्यानंतर मोहित कंबोज जात आहेत। काय अर्थ काढायचा याचा? नक्कीच सौरभ, आपण जर पाहायला गेलं तर काल पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ते स्वतः म्हटले होते की आपली युती झाली होती, आपली युती महायुतीसोबत आपण सामील होत होतो, परंतु एकनाथ शिंदेंमुळे आपण त्यांच्या युतीमध्ये सामील नाही झालो, अशी भावना जी आहे ते राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती। आणि मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि मनसेची युती होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर आज भाजपच्या दोन नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शासनाचे मंत्री असलेले आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी शिवतीर्थ निवासस्थानी येऊन या ठिकाणी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीचे त्यांनी स्वतः फोटो ट्विट देखील केलेले आहेत। सदिच्छा भेट म्हणून त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं देखील आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती हे दोन पक्ष एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। त्यानंतर मोहित कंबोज यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। कालची आपण जर बैठक पाहिली तर त्या बैठकीमध्ये संपूर्ण सूर जो आहे तो संपूर्ण विधानसभा आणि लोकसभेमध्ये मनसेकडून ज्या काही चुका झाल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात चर्चा केली। त्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील त्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती। त्या बैठकीमध्ये एक सूर होता की विधानसभेमध्ये आपण महायुतीमध्ये का गेलो नाही याचं सर्व माहिती जी आहे ते राज ठाकरेंनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या बैठकीमध्ये त्या खरं तर चर्चा केली। त्यामध्ये शिंदेंवरती संपूर्ण खापर जे आहे ते फोडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आता आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने ह्या चर्चा सुरू राहतात आणि आगामी काळामध्ये कशा पद्धतीने चर्चा सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण मनसेकडून एक टीम तयार केली जाणार आहे आणि त्या टीममध्ये नेते असणार आहेत आणि ते नेते जे आहेत ते पुढील रणनीती ठरवण्यासंदर्भात जी आहे ती चर्चा करतील आणि युतीच्या संदर्भात देखील चर्चा करण्यासाठी हीच टीम जी आहे ती पुढाकार घेणार आहे। त्याच्यामुळे आजच्या भेटीला जे आहे ते वेगळं महत्त्व आहे। सौरभ, निवृत्ती, धन्यवाद या माहितीबद्दल।